नमस्कार. रोजच्या जीवनात उपयोगी टिप्स आणि ट्रिक्स आज आपण पाहूया. 1. टॉमॅटोमुळे ग्रेव्ही जर आंबट होत असेल किंवा टॉमॅटो प्युरी आंबट होत असेल तर टॉमॅटो कापताना त्याच्या बिया आणि त्याचा रस काढून घ्या आणि नंतर मग त्याची टॉमॅटो प्युरी बनवा. 2. बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ जुने झाल्यामुळे भाकरी बनवताना तुटत असेल तर पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा, भाकरी तुटणार नाही. 3. घरात रंगकाम केल्यावर त्या रंगाचा वास घेणे असह्य होते. अशावेळी रूममध्ये एका बशीत थोडं मीठ ठेवल्यास रंगाचा वास कमी होतो. 4. फर्निचर हलवताना जुन्या कपड्यांचे छोटे तुकडे करून फर्निचरच्या पायाखाली ठेवावेत. यामुळे फर्निचर सहजपणे हलवता येते व लादीला ओरखडे व तडे जाणार नाहीत. 5. शरीरात जर आपल्याला अशक्तपणा जाणवत असेल तर गरमागरम बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खावी. यामुळे शरीराला ताकद आणि एनर्जी मिळते. 6. भजी तळण्यासाठी तुम्ही कोणतं भांडं वापरता हे सुद्धा महत्त्वाचं असतं. भजी तळण्यासाठी जाड तळाच्या भांड्याचा वापर करावा. यामुळे तेलाचं तापमान स्थिर राहते आणि भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत. 7. भजी तळताना तुम्ही कढईत तेल किती घेता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. भजीसाठी तुम्ही किती प्रमाणात बेसनाचे बॅटर तयार केले आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे तेल कढईत गरम करा. भजी तळण्यासाठी कमी तेल वापरलं तर तळताना तेल लवकर संपून जातं. 8. तेल व्यवस्थित गरम व्हायला हवं. जर तेल नीट गरम झालं नसेल तर तेवढ्यात तुम्ही त्यात भजी टाकायला सुरुवात केली तर भजी जास्त तेल शोषून घेतात आणि भजी तेलकट होतात. 9. भजी करण्यासाठी जे बेसनाचे बॅटर वापरले जाते ते तयार करताना योग्य प्रकारे साहित्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. भजीसाठी बॅटर तयार करताना एका बाउलमध्ये बेसनाचे पीठ घेऊन मसाले घालून मिक्स करावे. बेसनाचे बॅटर जास्त पातळ किंवा जाडसर असू नये याची काळजी घ्या. मग तेल गरम झालं की त्यात एक भजी टाकून त्याला बेसन कोट होतंय की नाही ते पहा. जर बेसन भजीवर व्यवस्थित कोट होत असेल तर बॅटरमध्ये 2-3 थेंब तेल मिक्स करावे. यामुळे भजीला जास्त तेल शोषले जाणार नाही. 10. भजी तेलातून बाहेर काढण्यासाठी झाऱ्याचा वापर करा. तेलातून बाहेर काढल्यावर भजी काही काळ टिश्यू पेपरवर ठेवा. यामुळे भजीतील अतिरिक्त तेल निघून जाईल. 11. पराठा लाटत असताना लाटण्याला किंवा पोळपाटाला चिटकत असेल तर पराठा लाटताना आपण पिठी म्हणून गव्हाचे पीठ वापरतो तर ते न वापरता पिठी म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर करावा. 12. नैसर्गिक गूळ कसा ओळखायचा? एका वाटीत थोडे पाणी घ्या आणि त्यात थोडासा गूळ घालायचा. गूळ जर पटकन विरघळला तर तो नैसर्गिक असतो. 13. पावसाळ्यात कधीही ओल्या फडक्याने लाकडी फर्निचर पुसू नका. त्याऐवजी ते कोरड्या फडक्याने पुसा आणि त्यावर चमक पाहिजेच असेल तर खोबरेल तेलामध्ये थोडं इसेन्शियल ऑइल टाकून त्याने ते पुसून घ्या. 14. घरातले दरवाजे आणि विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, टेरेस बाल्कनीतला दरवाजा या पावसाळ्याच्या दिवसात फुगतो. यामुळे मग तो एरवी होतो तसा सहजासहजी उघडता किंवा लावता येत नाही. त्याच्या लाकडी चौकटीत अडकून बसतो. शिवाय या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच लाकडी फर्निचरला कुबट वास देखील येतो. असं काही तुमच्या फर्निचरच्या बाबतीत होत असेल तर हे काही घरगुती उपाय लगेचच करून बघा. त्यामुळे वरील त्रास होणार नाही पण फर्निचर देखील अधिक काळ टिकण्यास मदत होईल. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे घरातलं सगळं फर्निचर विशेषतः फुगलेल्या खिडक्या आणि दरवाजे ऑलिव्ह ऑइल लावून पुसून घ्या. लाकडी फर्निचरला एकदा पॉलिशिंग करून घ्या. यामुळे दरवाजे, खिडक्या आणि इतर फर्निचर फुगणार नाही. या पावसाळ्यासाठी टिप्स आहेत. लागले तर व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. 18. आता आपण पाहूया नवा कोरा खलबत्ता वापरण्यायोग्य कसा करायचा. 1. सगळ्यात आधी स्क्रबरच्या मदतीने हा खलबत्ता पाण्याने स्वच्छ घासून धुवून घ्या. 2. त्यानंतर या खलबत्त्यात भिजवलेले तांदूळ गोल गोल पद्धतीने फिरवून वाटून घ्यावेत. या भिजवलेल्या तांदळाची जी पेस्ट तयार होईल ती पेस्ट संपूर्ण खलबत्त्याला आतून बाहेरून लावून हाताने खलबत्ता रगडून घ्यावा. यानंतर पाण्याने खलबत्ता धुवून घ्यावा. 3. आता सुक्या खोबऱ्याची 1 वाटी घेऊन ती गॅसवरच्या मंद आचेवर गरम करून घ्या. त्यानंतर हे सुकं खोबरं गरम असतानाच खलबत्त्यात घाला आणि त्यावर 1 टेबलस्पून मीठ घाला. आता हे खलबत्त्यात व्यवस्थित बारीक पूड होईपर्यंत कुटून घ्या. त्याची पूड झाल्यावर ही पूड संपूर्ण खलबत्त्याला लावून याने खलबत्ता घासून घ्या. यानंतर पाण्याने खलबत्ता पुन्हा स्वच्छ धुवून घ्या. 4. पाण्याने खलबत्ता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो संपूर्णपणे कोरडा करून घ्या. खलबत्ता कॉटनच्या फडक्याने पुसून घ्या. यानंतर मोहरीचे तेल किंवा कोणत्याही प्रकारचे कुकिंग ऑइल घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करून ते संपूर्ण खलबत्त्यात लावून घ्या. असा हा तेल लावलेला खलबत्ता रात्रभर तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी हा खलबत्ता नुसत्या पाण्याने धुवून घ्या.
5. सगळ्यात शेवटी 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचा लहान तुकडा, चमचाभर जिरे खलबत्त्यात घालून कुटून घ्या. यानंतर पुन्हा एकदा हा खलबत्ता पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. अशा प्रकारे आपला दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य होईल. असा हा दगडी खलबत्ता रोज वापरून झाल्यावर कसा स्वच्छ करावा? दगडी खलबत्ता स्वच्छ करण्यासाठी रोजच्या रोज आपण लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर देखील करू शकता. खलबत्त्यात घाण साचून राहते, ती स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाच्या रसात बेकिंग सोडा घालून त्याचे मिश्रण वापरून खलबत्ता स्वच्छ करू शकता. त्याचबरोबर पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि हा घोळ खलबत्त्यात घालून काही वेळ तसाच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून द्या. अशा या रोजच्या जीवनात नक्कीच उपयोगी पडतील अशा टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.